नमस्कार, मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक. मित्रांनो, आपण पाहत असतो की आपल्या एखाद्या मित्राला अचानकच पोटात दुखायला चालू होतं आणि ज्यावेळेस आपण त्याला डॉक्टरांच्याकडे घेऊन जातो तर निदान होतं की त्याला मूतखडा आहे. मूतखड्याच्या बाबतीत असं होतं की अचानक दुखणं हा प्रकार जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. मग आपल्या घरामध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये कुणाला ना कुणाला मूतखड्याचा त्रास आपल्याला पाहायला मिळतो. मूतखड्याचे हेतू काय आहेत किंवा कशामुळे मूतखडा तयार होतो? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लघवीला आल्यानंतर त्याचा जो वेग आहे तो थांबवून धरणं. म्हणजे बरेच लोक काय करतात की कामानिमित्त लघवीला जाणं टाळतात. मग त्याच्यामुळे होतं काय की लघवी साठून राहायला चालू झाली की त्या ठिकाणी लघवी साठल्यानंतर जसं आपण पिंपामध्ये जर पाणी भरून ठेवलं तर त्याच्यामध्ये जे काही घाण असेल, जे काही गाळ असेल तर तो खाली बसतो. सेम त्याच पद्धतीनं त्या युरिनमध्ये जर काय कॅल्शियम ऑक्झॅलेटचे पार्ट्स असतील, युरिक ॲसिड असेल, क्षार असेल तर ते खाली साठायला चालू होतात आणि त्याचेच ते छोटे छोटे खडे तयार होऊन एकत्र मोठे खडे तयार व्हायला चालू होऊन जातात. हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण असं आपल्याला पाहायला मिळतं की बऱ्याच वेळेला जर युरिन ट्रॅकला काही इन्फेक्शन जर झालं असेल तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा मूतखडे व्हायला चालू होऊन जातात. बरेच लोक बोरचं पाणी पित असतात आणि त्या पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण जास्त असतं. तर अशा लोकांच्यामध्ये सुद्धा आपल्याला मूतखडा तयार व्हायचं किंवा किडनी स्टोन होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. काही लोकांच्या विहिरीमध्ये, नद्यामध्ये सुद्धा क्षारांचं प्रमाण जास्त असतं की जेणेकरून त्याच्यामध्ये मूतखड्याचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. विशेष करून जिथलं पाणी वाहतं नाही आहे, म्हणजे ज्या ठिकाणचं पाणी एका ठिकाणी साठून राहिलेलं असतं, अशा पाण्यामधून मूतखडा तयार होण्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. एकदा मूतखडा तयार झाला की आपण ऑपरेशन करून काढल्यानंतर देखील सुद्धा किंवा बरेच लोक आयुर्वेदिक औषधं प्रेफर करतात आणि आयुर्वेदिक औषधे घेतल्यानंतर सुद्धा मूतखडे पडून जातात किंवा बऱ्याच वेळेला जर मूतखडा मोठा असेल तर ऑपरेशन करण्याची वेळ येते आणि ऑपरेशन करून खडा काढल्यानंतर सुद्धा जे किडनी स्टोन आपले असतात तर ते पुन्हा पुन्हा तयार होत असतात. कारण किडनीची एकदा तयार होण्याची जी टेंडन्सी मूतखडा तयार होण्याची जी टेंडन्सी तयार झालेली असते तर ती टेंडन्सी ब्रेक झालेली नसते आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला अगदी 3, 4, 5 खडे पडूनसुद्धा पुन्हा पुन्हा खडे होत असतात. काही लोकांची म्हणजे अचानक समजा एखाद्या व्यक्तीच्या पोटात दुखायला लागलं आहे आणि त्याची जर आपण सोनोग्राफी केली तर 5 खडे, 6 खडे, 7 खडे आपल्याला झालेले पाहायला मिळतात. तर सोनोग्राफीमध्ये ज्यावेळेस आपण खडे पाहतो, काही खडे किडनीमध्ये असतात, काही किडनीच्या लोअर पोलमध्ये, अप्पर पोलमध्ये, मिड पोलमध्ये. बऱ्याच वेळेला किडनीची जी आपली युरिनची जी पाईप असते तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला, ज्याला आपण युरेटर म्हटलं जातं, तर त्या पाईपमध्ये सुद्धा बरेचसे खडे अडकून राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, असं होतं की समजा एखाद्या व्यक्तीचा 12 चा खडा आहे आणि अचानक त्याच्या पोटामध्ये दुखायला चालू होतं आणि दुखायला चालू झाल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याची सोनोग्राफी करतो तर 12 चा स्टोन आपल्याला पाहायला मिळतो. परंतु ती व्यक्ती सांगत असते की मला आधी कधीच त्रास झाला नाही, मला आधी कधीच दुखलं नाही. तर मूतखड्याच्या बाबतीत एक छोटीशी गंमत अशी आहे की जोपर्यंत खडा जागेवरून हलत नाही तोपर्यंत खडा बिलकुल दुखत नाही. ज्यावेळेस तुमचा खडा अगदी तो 20 चा जरी झाला आणि जागेवरनं खडा जर नाही हलला तर तो तुम्हाला दुखत नाही, वेदना देत नाही, कुठल्याही पद्धतीचा त्रास देत नाही. परंतु खडा ज्यावेळेस जागेवरनं हलायला चालू होतो त्यावेळेस मात्र वेदना प्रचंड होतात आणि ते व्यक्ती अगदी लोळायला चालू होते, त्या व्यक्तीला उलट्या चालू होतात आणि त्या व्यक्तीला घाम फुटायला चालू होतं. इतक्या जास्त प्रमाणात वेदना ह्या आपल्याला मूतखड्याच्या पेशंटमध्ये पाहायला मिळतात. विशेष करून सकाळी 4 ते 8च्या दरम्यान मूतखड्याच्या पेशंटना अशा पद्धतीचे त्रास झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर लक्षणं काय दिसतात की आपण कशामुळे ओळखू शकतो की याला मूतखडाच आहे? तर विशेष करून पाठीकडून म्हणजे कमरेकडून पोटाकडे किंवा लघवीच्या मार्गाकडे वेदना ह्या ट्रान्सफर होत असतात किंवा मूव्हिंग पेन ज्याला म्हणतो आपण, पाठीकडून ह्या लघवीच्या मार्गाकडे वेदना ह्या जात असतात. पोटामध्ये सुद्धा त्याला प्रचंड दुखत असतं, पोट त्याचं चांगलं साफ होत नसतं आणि विशेष करून त्याला मळमळल्यासारखं वाटणं किंवा उलटी होणं हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. ही लक्षणं दिसल्यानंतर त्याला नक्कीच मूतखडा आहे असं आपल्याला बघायला हरकत नाही. काही लोकांच्यामध्ये थांबून थांबून मूत्रप्रवृत्ती होत असते. काही लोकांच्यामध्ये असं पाहायला मिळतं की मूत्रप्रवृत्तीच अडकून जाते. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीच्या मूत्रमार्गामध्ये जर खडा अडकून राहिला तर मग मात्र त्याच्यामुळे लघवी त्याची पुढे जात नाही किंवा अडकून राहते आणि पोट फुगायला चालू होऊन जातं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो की औषधं घेतो किंवा बऱ्याच वेळेला इंजेक्शन घेतो आणि तात्पुरतं पेन किंवा तात्पुरत्या वेदना कमी करून आपण त्याच्यामध्ये पुढची जी मॅनेजमेंट करायला पाहिजे ती करत नाही. किंवा आपण बऱ्याच वेळेला काय करतो की औषधं घेतो पण जी मूतखडा तयार व्हायची टेंडन्सी जी आहे जी बंद व्हायला पाहिजे ती बंद करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा आपण कसलाही प्रयत्न करत नाही. ज्यावेळेस आधुनिक शास्त्रानुसार आपण विचार करतो तर मूतखड्याचे आधुनिक शास्त्रामध्ये किडनी स्टोनचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यातला जो पहिला प्रकार सांगितला तो म्हणजे कॅल्शियम स्टोन्स सांगितलेत. म्हणजे
कॅल्शियम ऑक्झॅलेटपासून बरेच व्यक्तींच्यामध्ये आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांच्यामध्ये स्टोन्स दिसत आहेत किंवा किडनी स्टोन दिसत आहेत, तर बरेचसे स्टोन्स हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे आहेत. ऑक्झॅलेट हा घटक लिव्हरपासून आपल्या तयार होत असतो आणि विशेष करून आपण ज्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या वगैरे खातोय, तर त्याच्यामधून तो घटक आपल्या शरीरामध्ये जात असतो आणि त्याचं जर प्रमाण अतिरिक्त झालं किंवा जास्त प्रमाणात झालं तर मग मात्र किडनी स्टोन व्हायला चालू होऊन जातात. जे जास्त पेशंट आपल्याला मुतखड्याचे पाहायला मिळतात त्यातले जास्त करून हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे पेशंट असतात. दुसरा प्रकार सांगितला आहे जो स्ट्रिवॉइड स्टोन सांगितला आहे. याच्यामध्ये होतं काय की युरिन ट्रॅक्टला कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन जर झालं तर त्याच्यामुळे त्या व्यक्तींना मूतखडे व्हायला चालू होऊन जातात. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण उन्हामध्ये चालत असतो, पाण्यामध्ये बदल होत असतो किंवा शरीरातल्या उष्णतेमुळं UTI बसतो, म्हणजे युरिन ट्रॅकला इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे खडे व्हायला चालू होऊन जातात. तिसरा प्रकार सांगितला युरिक ॲसिड स्टोन्स. याच्यामध्ये होतं काय की ज्या लोकांच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं, म्हणजे जुलाब झाल्यामुळे शरीरातलं पाणी कमी झालं असेल, काही लोकांनी जास्त काम केल्यामुळे त्यांच्या शरीरातला घाम निघून गेल्यानंतर शरीरातलं पाणी कमी झालं असेल, तर याच्यामुळे युरिक ॲसिड स्टोन्स आपल्याला पाहायला मिळतात. तर हा तिसरा प्रकार झाला. आणि चौथा प्रकार जो सांगितला तो क्रिस्टाईन स्टोन्स, की याच्यामध्ये होतं काय क्रिस्टाईन स्टोन्समध्ये की आनुवंशिकता, म्हणजे जर समजा तुमच्या आईला, वडिलांना, आजी आजोबांना, मावशीला, आत्तीला जर मुतखडा तयार व्हायचा टेंडन्सी असेल तर तुमच्यामध्ये सुद्धा आपल्याला ती टेंडन्सी पाहायला मिळते. आयुर्वेदामध्ये मूत्राशमरीचं म्हणजे मुतखड्याचं वर्णन काय सांगितलं आहे का, तर निश्चितच आचार्य वाग्भटाचार्याने खूप सुंदर पद्धतीनं याचं वर्णन सांगितलं आहे. तर त्याच्यामध्ये जे 4 प्रकार सांगितलेत तर त्यातला पहिला प्रकार आहे तो वाताशमरी, म्हणजे वाताच्या आधिक्यामुळं हे खडे तयार व्हायला चालू होऊन जातात. ज्यावेळेस वातापासून मूतखडा होत असतो तर अतिशय वेदना हे वाताशमरीमुळे होत असतात. म्हणजे जर मूतखडा आपण पडल्यानंतर बघितला तर सराट्याचा काटा किंवा गोक्षूरचा काटा जसा असतो किंवा गोक्षूरचा काटा जसा असतो तशा पद्धतीनं ते खडे असतात. ते टोकदार असतात, म्हणजे त्याला टोकं असतात आणि ती टोकं अतिशय टोचत असल्यामुळे याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला वेदना पाहायला मिळतात. दुसरा प्रकार आहे तो पित्ताशमरीचा, म्हणजे पित्तामुळे होणारे मुतखडे, म्हणजे पित्त मूत्राशमरी म्हणायला हरकत नाही. तर याच्यामध्ये लघवी करताना म्हणजे मूत्रप्रवृत्ती होताना लघवीला जळजळ जास्त प्रमाणामध्ये होत असते, पोटामध्ये आग पडत असते. हे पित्ताशमरीची लक्षणं आयुर्वेदानं सांगितलेली आहेत. तिसरा प्रकार आहे कफाशमरी. याच्यामध्ये पोटामध्ये गार लागत असतं किंवा खडे हे गुळगुळीत असतात आणि ते पडायला सोपे असतात परंतु त्रासदायक देखील तितकेच असतात. आणि चौथा प्रकार जो सांगितला तो शुक्राशमरी सांगितला आहे. म्हणजे हा प्रकार लहान मुलांच्यामध्ये पाहायला मिळत नाही, परंतु जी मुलं वयात आलेली आहेत अशा मुलांच्यामध्ये शुक्रप्रवृत्ती झाल्यानंतर ती जर अडवून धरली असेल तर ते शुक्र अंडाशयामध्ये साठून राहतं आणि ते सुकल्यानंतर त्या ठिकाणी खडे तयार होतात. याला शुक्राशमरी म्हटलं जातं. या खड्यांच्यामुळे बऱ्याच वेळेला इन्फर्टिलिटी म्हणजे नपुंसकता किंवा वंध्यत्व येण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. हे 4 प्रकार आयुर्वेदानं सांगितलेले आहेत. हे प्रकार सांगत असताना कुठलाही खडा वाताशिवाय आणि कफाशिवाय होत नाही हे देखील आयुर्वेदानं तितकंच निश्चयानं सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये ट्रीटमेंट आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आपल्याला मूतखडे होऊ नयेत याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट जर खडे होत असतील किंवा झाले असतील तर ते पडावे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. दिवसात पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. जर तुम्हाला क्षारयुक्त पाणी असेल, बोरचं पाणी असेल तर ते पाणी बंद करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच ज्या गोष्टीमुळं खडे तयार होत असतात तर अशा गोष्टी टाळणं देखील गरजेचं आहे. जर समजा तुम्ही हुलग्यांची भाजी खाल्ली तर हे मूतखडा पाडण्यासाठीचं उत्तम औषध असतं. हे जरी याचं प्रमाण जरी तुम्ही जेवणात वाढवलं याने सुद्धा खडे पडायला मदत होत असते. काही औषधं आपण सांगूया की ज्याच्यामधून मूतखडे पडायला मदत होईल किंवा मूतखडे पडून जातील. गोक्षुरादी गुगुळ नावाची गोळी तुम्हाला बाजारात कुठेही मिळून जाईल. सकाळी संध्याकाळी 2-2 गोळ्या जर जेवणाच्या आधी घेतल्या तर याने चांगल्या पद्धतीने मूतखडे पडतात. वरुणादी काढा नावाचं एक सुंदर औषध आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे, ते जर सकाळी संध्याकाळी 3-3 चमचे आपण जर घेतलं तर याने सुद्धा चांगल्या पद्धतीने मूतखडा पडून जातो. जर जास्त MMचे स्टोन्स असतील आणि या औषधाने पडत नसतील तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांना भेटणं गरजेचं आहे. पाषाण भेदादी चूर्ण नावाचं एक चूर्ण अतिशय चांगलं चूर्ण आहे. ते जर आपण सकाळी संध्याकाळी 1-1 चमचा जेवणाच्या आधी घेतलं तर याने सुद्धा जे मोठे खडे आहेत ते फुटून बाहेर पडायला मदत होते. इतकं प्रयत्न केल्यानंतर नक्कीच खडा पडून जाईल. आणि जर पडत नसेल तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञांना भेटा की जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचं मार्गदर्शन मिळेल आणि ट्रीटमेंट होऊन तुमचे खडे पडून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की जे टेंडन्सी तयार झाले, म्हणजे तुमचे 3-4 वेळा खडे पडून देखील आता पुन्हा खडे झालेत,
तर त्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ही ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला भविष्यात किडनी स्टोन होणार नाही. धन्यवाद.